सेम पाहायला भेटेल. मनामध्ये शंका निर्माण झाली असेल हा गेट ऑफ इंडिया सारखा पाहायला भेटेल, परंतु हा गेट ऑफ इंडिया सारखा नाही बघा. याच्यासारखा गेट ऑफ इंडिया पाहायला भेटेल. याच्यावरती प्राणी पाहायला भेटतात. काल्पनिक प्राणी आहे बघा शरप, जो त्यापेक्षा पण बलाढ्य जायचा प्राणी असतो त्याला शरप असं म्हटलं जातं. हा शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये याच्या पायाखाली पहिले 4 हत्ती पाहायला भेटतात. समोर गवत आल्यामुळे आपल्याला पाहायला भेटत नाही. हे 4 हत्ती म्हटलं तर 4 शाह्या बघा, आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही, निजामशाही. ह्या 4 शाह्यांचा नायनाट केला. त्याने 4 पायाखाली 4 ठेवली. आणि आता 5वा म्हटला, कुठली शाही चाल करून येईल त्याला 5व्याला शेपटीवरती घेऊन फिरून फेकून देऊ शकतो. इतकी अजून आमच्या ताकद आहे. इकडचं स्पष्ट दिसत नाही, त्या साईडला दाखवलं. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी 1 मे आपण सर्वजण ध्वजारोहण करतो का? इथे ध्वज फडकवला जातो. अभिमानाची गोष्ट म्हटलं, जेवढा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती ध्वज फडकवला जातो तेवढा इथे फडकवला जातो. ज्यावेळी गडावरती कार्यक्रम असेल त्यावेळी भगवा फडकवला जातो. भगवा कायमस्वरूपी ठेवण्यात आला असता, परंतु वाऱ्याचा वेग जास्त प्रमाणामध्ये असतो. वाऱ्यामुळे फाटू शकतो, आपला अपमान होऊ शकतो, म्हणून इथे काढून ठेवला जातो. बघा इथे भांड पाहायला भेटतं ना. महाराजांची घोडी होती कृष्णा, तिचं पाणी पिण्याचं भांड हे हत्तीखान्याजवळ होतं, आता इथे आणून ठेवलेलं. आता पुढे जाऊन होळीचा माल मैदान पाहू. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय.